वेल्हे पोलिसांची गुन्हेगारांविरोधात मोठी आणि धडक कारवाई समोर आली आहे। कोदवडी फाटा परिसरात झालेल्या गोळीबार आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना वेल्हे पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्यात। हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने हल्ला करणारे आणि हवेत गोळीबार करून दहशत माजवणारे आरोपी आता पोलिसांच्या गजाआड झालेत। पाहूयात या कारवाईचा सविस्तर अहवाल। वेल्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोदवडी फाटा परिसरात 24 मे 2026 च्या रात्री एक धक्कादायक घटना घडली होती। एका हॉटेलमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून 4 जणांनी हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालक मस्कू दसवडकर आणि वेटर दशरथ शिळीमकर यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। या गंभीर हल्ल्यात दोघेही जण गंभीर जखमी झाले। एवढ्यावरच न थांबता या गुंडांनी हवेत गोळीबार करत परिसरात मोठी दहशत निर्माण केली आणि तिथून पोबारा केला होता। या घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण होतं। जखमी हॉटेल मालक मस्कू दसवडकर यांच्या फिर्यादीवरून वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आहे। काल रात्री आपल्या वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत कोदवडी फाटा येथे हॉटेल श्रीनाथमध्ये फायरिंग व खुनाचा प्रयत्न सारखा कोयत्याने वार करून गंभीर गुन्हा घडला होता। गुन्हा घडल्यानंतर आपण तपासांती गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार होते। आरोपी हे सुरवड व वांजळी परिसरात लपून बसल्याबाबत गोपनीय माहिती आमच्या पोलीस स्टाफला मिळाली। त्यानुसार आज आपण दिवसभर शोध मोहीम राबवत असताना आरोपी हे आम्हाला सुरवड व वांजळी परिसरात मिळून आले। त्यांना आपण शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना आपण पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो आहे। प्राप्त माहितीनुसार आरोपींपैकी 4 आरोपींपैकी एक आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक आहे व 3 आरोपी हे सज्ञान आहेत। सध्या त्यांची अटकेची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील तपास हे अमित देशमुख करत आहेत।